संघर्ष आहे. संघर्ष केल्याशिवाय न्याय मिळत नाही आहे. संघर्ष केला पाहिजे, आंदोलन केलं पाहिजे. आम्ही सुद्धा मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी 17 वर्षे आम्ही आंदोलन केलेलं आहे. शेवटी आम्हाला मराठा समाजाचं जर आंदोलनात आहेच आहे, पण आमच्या आंदोलनात यश आलं आणि शरद पवार असताना नामांतराचा विषय केला आहे. त्यामुळं त्यामध्ये आम्ही सुद्धा काय 2 पावलं मागे आलो की त्याच्यामध्ये मराठवाडा शब्द ठेवून त्याला बाबासाहेब आंबेडकरांना नाव जोडलेलं आहे. मराठवाड्याची अस्मिताही त्या ठिकाणी जपली गेलेली आहे आणि दलितांची, बौद्धांची आणि आंबेडकरी जनतेची मागणी होती ती मान्यता झालेली आहे. तर आता याच्यामध्ये जरांगे पाटील यांनी सुद्धा 2 पावलं मागे पुढे येण्याचा विचार करू. प्रत्येक वेळेला मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन न करता मराठा समाजातल्या ज्या काही अजूनही जे गरीब मराठी आहे त्यांना आर्थिक उन्नतीसाठी सरकारकडे मागणी करावी आणि सरकारने त्यांना काय बजेट द्यावं, त्याच्यामध्ये त्या तरुणांना त्याचा फायदा होऊ शकेल. आता पुन्हा पुन्हा आंदोलन तिथे करतायत, तर आता मागणी तर आहेच त्यांची. आता ती मान्य होणं ते थोडं अडचणीचं आहे, राज्य सरकारला अडचणीचं आहे. तरी ते त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यामध्ये अनेक मागण्या मान्य होऊ शकतात. फक्त कुणबी सर्टिफिकेट नसणाऱ्यांना आरक्षण देता येणार नाही, पण इतर ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संबंधामध्ये राज्य सरकार निर्णय घेऊ शकते आणि त्याप्रमाणे मला वाटतं लवकर चर्चा व्हावी. मराठा समाजाला आरक्षण दिल्याबरोबर समाजावरती अन्याय होईल अशी काही ओबीसी नेत्यांची काय भावना आहे, त्यामुळे संघर्ष आवडतोय. ओबीसी समाजाचं म्हणणं हे आहे की मराठा समाजाला ओबीसी मध्ये टाकू नका. जर असं झालं तर आमच्यावर अन्याय होईल त्यांचं म्हणणं आहे. ते कुणबी आहे, त्या कुणबियांना काय त्याच्यातून काढा असण्याची मागणी नाही आहे. रेकॉर्डलाही आहे ते ऑलरेडी, ते त्याच्यामध्ये आहे. त्यामुळं सुरुवातीपासून राज्य सरकारची भूमिका हीच राहिलेली आहे की ओबीसीवर अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातून निर्णय होईल आणि मराठा समाजाला कसा न्याय मिळेल त्या संबंधात सुद्धा निर्णय होऊ शकेल. तर या पद्धतीनं राज्य सरकारने सुरुवातीपासून भूमिका घेतलेली आहे. त्यावर अन्याय नको आणि मराठा समाजाला न्याय द्यायचा कसा, तर तुम्ही अगोदर म्हणाल 10% आरक्षण दिलेलं आहे आणि ईडब्ल्यूएसचा फायदा त्यांना झाला तर अजूनही त्यांना आरक्षण मिळणार आहे. ऑल इंडियाचं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं त्याला लागू करून मला वाटतं की हा निर्णय, हा विषय असं मला वाटतं. त्या ठिकाणी प्रत्येक जातीची लोकसंख्या किती आहे याचा अभ्यास करावा आणि आता जे 27ला आता जी जनगणना होणार आहे त्या जनगणनेमधल्या किती लोकसंख्येचं प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहे मध्ये आणि ऑल इंडियामध्ये 1200 जाती आहे. त्या 59 जातींना कसं आरक्षण द्यायचं अशा पद्धतीचा जर तसं कॅल्क्युलेशन करायचं असेल, स्थानिक लोकांचा विरोध आहे तो लक्षामध्ये घेतला पाहिजे. त्यानंतर जागा आहे त्या जातीमधली मिळाली नाही. आता काल विद्यार्थी जे तयारीला बैठक होती आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या काय हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांच्या समस्या होत्या, त्यासाठी मी समाज कल्याण अधिकाऱ्यांना बोलवलं होतं. त्यामध्ये काय मुलांची तक्रार अशी होती की 90% मार्क्स मिळालेल्या बौद्ध समाजाच्या मुलांना ऍडमिशन मिळत नाही आहे. कारण त्या ठिकाणी बौद्ध समाजाची एवढीच घेतली पाहिजे अशी काही अट त्यामध्ये आहे आणि मग त्यामुळं पण इतरांना मिळायला काही हरकत नाहीये. इतरांना कमी मार्क जरी असली तरी त्यांना मिळायला हरकत नाहीये. पण आमच्यावर अन्याय होतो असे त्यांचं म्हणणं आहे, तर त्याचा सगळा स्टडी करू, कोणावरती अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे. तर मात्र समाजाला जागा द्यायची असेल तर त्यांना द्यायला हरकत नाही आहे. पण जर त्यांच्यामध्ये कॅन्डिडेट मिळाला नाही तर मग ती जागा त्याच्या अगोदरच्या बौद्ध समाजाला मिळाली पाहिजे जागा. तो असा एक आमची सूचना आहे की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण द्यावं, त्या जातीवर अन्याय होऊ नये, सगळ्या जातींना न्याय मिळाला पाहिजेच आमची भूमिका आहे.
की समाज म्हणून आमच्या काही लोकांचा विरोध असला तरी आमची पक्ष म्हणून भूमिका अशी आहे की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षणाची तरतूद करा. पण आता 59 जाती असल्यामुळं प्रत्येक जातीचं पर्सेंटेज किती आहे ते बघू. त्या पर्सेंटेज प्रमाणे त्यांना आरक्षण द्यायला काही हरकत नाही. कुणाला 1% मिळेल, अर्धा टक्के मिळेल, 2% मिळेल. आता आमच्या बौद्ध समाजाची लोकसंख्या 98% आहे. विदर्भामध्ये आमचं प्रमाण जास्त आहे. आता सामाजिक किती आहे 4-5% वगैरे असण्याची शक्यता आहे. तेव्हा 4% 4% आहे. तर ठीक आहे. तर त्या प्रमाणामध्ये त्यांना आरक्षण द्यायला काही हरकत नाही आहे. त्यामुळे एक आमची या संबंधातली मागणी आहे. आणि आज मी आलेलो आहे, मला पुढे जायचं आहे. पण इथे धम्म परिषद जी आहे ती यशस्वी करण्याच्या संबंधामध्ये आज जिल्ह्याची एक बैठकी बोलवलेली आहे. आणि त्याला मोठ्या संख्येनं लोक सगळ्या महाराष्ट्रातून आले पाहिजे, जिल्ह्यातून आले पाहिजे असा एक आमचा प्रयत्न आहे. आणि सध्या अमेरिका इराण युद्ध सुरू आहे आणि त्यामुळं अशी युद्ध होऊ नये तर विश्व शांतीचा जो संदेश आहे हा देण्यासाठी, आणि आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला बुद्ध हवा आहे, यासाठी आमची धम्म परिषद आहे. आणि ती धम्म परिषद 14 ऑक्टोबरला या ठिकाणी कोल्हापूरमध्ये होणार आहे. त्या निमित्ताने आज मी आलेलो आहे.